नमस्कार मंडळी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे पीएम किसानच्या 19व्या हप्त्याची, त्याचबरोबर नमो योजनेच्या 6व्या हप्त्याची। हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत, कधी वाटप केले जाणार आहे, अशा बऱ्याच काही शंका निर्माण झालेल्या आहेत। बरेच काही यामध्ये व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत, बरेच काही चेंजेस सुद्धा झालेले, अशा पद्धतीचे ते व्हिडिओ होते। नेमकं यामागचं सत्य काय, कधी पैसे जमा केले जातील, कधी याचं वाटप केले जाणार आहे आणि नेमके पैसे का वाटप केले जात नाही, याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलला एक वेळेस लगेच सबस्क्राइब करा। आता मित्रांनो, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना शेती कामासाठी किंवा खत बियाणे असतील किंवा काही अडचणी असतील त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजना ही चालू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की प्रतिवर्षी 6000 रुपये दिले जाते। त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो योजना ही योजना चालू करण्यात आली होती आणि या योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते हे वितरित करण्यात आलेले। आता बरेच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे, आचारसंहिता संपल्या, विलक्षण संपलं, पालकमंत्री पद वाटप झालेले, परंतु पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जात नाही। नेमके पैसे वाटप का केले जात नाही, असे बरेच काही प्रश्न निर्माण झालेले आणि याच्या संदर्भात ज्या पद्धतीने पीएम किसानचे पैसे असतील 19व्या हप्त्याचं वितरण हे लवकरच केलं जाऊ शकत होतं। यापूर्वी सुद्धा त्याचं वाटप केलं जाणार अपेक्षित होतं, कारण तर 4 महिने पूर्ण झालेले आहेत। परंतु दिल्लीमध्ये ज्या पद्धतीच्या आचारसंहिता येतात, विधानसभा येतात, विधानसभा असल्या कारणाने ते पैसे वाटप केले जात नाहीत, कारण तर आचारसंहितेचा आणि पैसे वाटपाचा यामध्ये मोठा फरक आहे। त्या कारणाने ते पैसे वाटप केले जात नाही। आचारसंहिता असल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनेचे पैसे हे वाटप केले जात नाही। त्याचबरोबर आता मित्रांनो, शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे, परंतु नमो योजनेचे पैसे 6वा हप्ता कधी जमा केला जाणार आहे, असे बरेच काही प्रश्न आहेत। आणि त्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने कृषी विभागाच्या माध्यमातून डॉक्युमेंटची पडताळणी चालू आहे, ज्या पद्धतीने बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून एका घरात 2-2 व्यक्तीला पैसे मिळत होते, बरेच काही संभ्रम निर्माण झालेले, एकाच व्यक्तीला पैसे मिळणार आहेत, बाकीच्या व्यक्तीचे पैसे बंद होणार आहेत, असे बरेच काही संभ्रम निर्माण झालेले। परंतु मी एक सांगतो की 2019च्या नियमानुसार यापूर्वी सुद्धा तेच नियम होते, आताही तेच नियम आहेत, तेच नियम लागू झालेले आहेत। ज्या पद्धतीने एखादा घरातील व्यक्ती असतील, 3 व्यक्ती असतील, पत्नी पती आणि 18 वर्षाच्या आतील मुलगा, याचं एक कुटुंब असते, त्या कारणाने एकाच व्यक्तीला हे पैसे मिळतात। जर एखाद्या त्या व्यक्तीचा त्या घरातला कर्ता पुरुष वारला, नवरा जर वारला, तर त्या महिलेचे पैसे, त्या पुरुषाचे पैसे त्या महिलेच्या खात्यावर हे पैसे ट्रान्सफर केले जातात। त्याचबरोबर 18 वर्षाच्या आतील जर मुलगा असेल, तर सामायिक क्षेत्रधारक असेल, त्याही मुलाला पैसे यामध्ये मिळत नाहीत। हे पूर्वीचेच नियम आहेत। 2019ची जी योजना चालू करण्यात आली होती त्यापूर्वीचेच हे नियम आहेत, यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही। परंतु एखाद्या घरात जर महिला, पुरुष आणि मुलगा अशा पद्धतीचे तिन्ही व्यक्तीला पैसे मिळत होते, तर ते पैसे मात्र बंद केले जाणार आहे। एकाच व्यक्तीला हे पैसे मिळणार आहे, हे तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर 2019च्या नंतर काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन नोंदण्या करण्यात आल्या होत्या, याही नोंदण्याच्या आधारे हे पैसे बंद केले जाणार आहे। त्याचबरोबर आता पीएम किसानचा हप्ता लवकरच वाटप केला जाणार आहे, त्यासाठी कोणत्या प्रकारची अधिकृत तारीख ही जाहीर करण्यात आली नाही, परंतु नमो योजनेच्या हप्त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशा पद्धतीची काही माहिती समोर येत आहे। कदाचित हे पैसे 26 जानेवारी नंतर सुद्धा वाटप केले जाऊ शकतात किंवा 26 तारखेला म्हणजेच आपलं 26 जानेवारीला सुद्धा हे पैसे वाटप केले जाण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर हे कदाचित जमा केले जाऊ शकतात, परंतु यामध्ये कोणत्या प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट सध्या तरी आलेलं नाही। सध्या हे निकष नियम जे आहेत ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एक वेळ सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।